हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ सर्वांना. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात संध्याकाळी झालेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 7 ते 7:30 वाजलेले आहेत. आज मी दुकानात गेलेले नाही. चहा वगैरे सगळं झालेलं आहे आणि स्वयंपाक थोडासा शिल्लक आहे. पाणी आलेलं आहे. आता थोडंसं बनवायचं कारण श्रीचा आणि माझाच दोघांचा स्वयंपाक आहे. आणि ज्या ताईंचं वगैरे चॅनल आता नुकताच नवीनच मोनेटाईज झालेला असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की ॲड्रेस व्हेरिफिकेशन करताना 2 कॉलम येतात बघा ॲड्रेस टाकायचे. तर वरच्या कॉलममध्येच तुम्ही तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाका कारण माझ्याकडनं ती चूक झालेली आहे. 2 कॉलम असतात तर दोन्ही कॉलममध्ये मी ॲड्रेस टाकलेले आहेत. तर तसं करू नका. तर वरच्या कॉलममध्येच तुम्ही पूर्ण ॲड्रेस तुमचा म्हणजे पत्ता टाका आणि तिथं फोन नंबर लिहायला अजिबात विसरू नका. तुमचा फोन नंबर टाका. मी फोन नंबर टाकलेला नाही आहे त्यामुळे सुद्धा पिन येण्यास थोडा प्रॉब्लेम होतो म्हणे. आता बघूया. मी तर अप्लाय करून 8 दिवस झालेले आहेत. आता किती दिवसाने येतोय काय ते काय माहीत नाही आणि येतोय का नाही हे पण माहीत नाही. कारण असं सगळेजण म्हणायला आलेत की फोन नंबर नसला किंवा दोन्ही कॉलममध्ये म्हणजे त्यांचं कसं असतं ते 2 कॉलम असतात ते म्हणजे एकेकांचे 2 ॲड्रेस असतात त्याच्यासाठी त्यांनी ते 2 कॉलम ठेवलेले असतात असं म्हणतात. तर सक्सेसफुल माझं तर व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण मी फोन नंबर टाकलेला नाही आणि ती एक चूक मी केलेली आहे. फोन नंबर टाकाय नाही आणि वरच्या कॉलममध्ये सगळा पत्ता लिहायचा असतो. तर मी दोन्ही कॉलममध्ये पत्ता लिहिलेला आहे. बघूया शेवटी आता काय होईल ते होईल. जे काय होईल ती मी अपडेट तुम्हाला देईनच की आलं नाही आलं तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पण मी केलेली चूक तुम्ही कोण करू नका. त्याच्यासाठी म्हणजे ही अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. ज्यांचं कोणाचं म्हणजे नवीन चॅनल मोनेटाईज झाला असेल तर त्यांनी ही दक्षता घ्या. ज्यावेळी आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी पत्ता टाकायचा असतो त्यावेळी व्यवस्थित टाका. त्याशिवाय तुम्हाला पिन घरपोच होत नाही. म्हणजे आपल्याला परत अप्लाय करायचा म्हणजे चान्स असतो 2 वेळा 3 वेळा ऐकून आपण अप्लाय परत करू शकतो. पण तरी सुद्धा म्हणजे पहिल्यांदाच करताना व्यवस्थित केले की लवकरात लवकर आपलं काम होऊन जातं. नाहीतर कसं असतं त्यांचा 4 महिन्याचा कालावधी असतो त्यात सगळं व्हावं लागतं. नाही झालं तर मग आपलं ज्या ॲड वगैरे आहेत ह्याला आपल्या व्हिडिओला त्या बंद केल्या जातात आणि जे काय आपलं पेमेंट डॉलर जे जमा झालेलं असतं ते सुद्धा आपल्याला मिळत नाही. म्हणून मी चूक केली ते तुम्ही करू नका. माझा आता येते का नाही काय माहित देवावर. शेवटी महाराजांच्यावर मी सोडून दिलेलं. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवत जावा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं. तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला दुकानातून आपण घरी जाऊया. आणि हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आदल्या दिवशीचा आहे. म्हणजे वार होता बघा मंगळवारी संध्याकाळी ज्यावेळी मी दुकानातून घरी चाललेले त्यावेळी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि मी घरी जात असताना असं आजूबाजूचं वातावरण एकदम फ्रेश असतं संध्याकाळी आणि पावसाळ्यात वातावरण खूप छान वाटतं. त्यानंतर मी आले चहा वगैरे घेतला आणि स्वयंपाक थोडा शिल्लक होता. फक्त भाजी तेवढी करायची होती म्हणून म्हटलं यांनी मिरच्या आणलेल्या होत्या त्या मिरच्या तोंडी लावण्यासाठी आपण तळून खाऊया म्हटलं. कारण छान लागतात बघा तोंडी लावायला अशा मिरच्या वगैरे असल्या किंवा पावसाळ्यात आपल्याला असं काहीतरी खावं वाटतं. पापड म्हणा भजी म्हणा किंवा अशी तळलेली मिरची वगैरे असते. मग मी काय केलं दही जिरं आणि सुकं खोबरं मीठ सगळं मिक्स केलं आणि त्या मिरचीमध्ये असं सगळं भरून घेतलं.
मिरची आधी किडक्या आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं। म्हणजे कसं करायचं, चीर पाडून एकच चीर पाडायची, खरं पूर्ण आतनं सगळं बघून घ्यायचं की कुठं किडलेलं नाही का, आणि त्यानंतरच मग मसाला भरायचा आहे। तुम्हाला तिखट आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट तुम्ही घातलासा, किंवा चटपटीत पाहिजे असेल तर चाट मसाला सुद्धा यामध्ये तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल। आता एक मिरची माझी एका साईडने खराब झालेली होती म्हणून मी ती काढून टाकली आणि तव्यामध्ये तेल कडत ठेवलेलं व्यवस्थित ती भाजून घेतली। भांड्याचा ढीग अजून एवढा घासायला पाहिजे। तोपर्यंत श्री इकडे अभ्यास करत आहे, त्याला म्हणलं तो अभ्यास कर, तोपर्यंत मी स्वयंपाक आणि ती भांडी तेवढं उरकून घेते आणि त्यानंतर मग जेवूया। मग जेवलेली काही जास्त भांडे नसतात आणि एकदम मंद गॅसवर अशी मिरची परतून घ्यायची आहे। अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही, मंद गॅसवरच मिरची अशी करपूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायची। आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे हा व्हिडिओ बुधवारचा आहे। देवालयाने येताना कामावरून फुलं घेऊन आलेली, काल गेलेले हे 3 वाजता कामाला, ते आले आज सकाळी 7:30 वाजता, म्हणजे डबल केलं त्यांनी, 3 ते 11 आणि 11 ते 7 करून सकाळी 7:30ला ते आलेले होते। आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो बुधवारी संध्याकाळचा आहे, ज्यावेळी श्री शाळेतून आला घरी त्यावेळेचा व्हिडिओ आहे। म्हणजे 2 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला मिक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। दोघांनी मिळून आम्ही चहा घेतला। तो शाळेतनं यायचीच मी वाट बघत होते, कारण एकट्यासाठी चहा वगैरे करायला नको वाटतं, कोणतर सोबत असलं की बरं वाटतं। मग तो आल्यानंतर चहा वगैरे केला, चहा घेतला। त्याला पण थोडं शाळेतनं आलं की भूक लागलेली असते, मग बिस्किट आणा म्हटलं, बिस्किट आणून चहा बिस्किट त्याने मीनं दोघांनी पण आम्ही खाल्लं। घरात असले की अजिबात वेळ जात नाही बघा, दुकानात गेलेलं बरं वाटतं आणि याची मस्ती चालू असते आधीमध्ये। आणि त्याला मी दुकानाला लावून दिलेलं, किराणा माल थोडा आणायचा होता म्हणून। आणि आमच्या इथल्या बिल्डिंगा कशा आहेत, एक लाईनीन अशा बिल्डिंगा आहेत, आणि थोडंसं आमच्या इथलं ते वातावरण तुमच्यासोबत त्यानं शेअर केलेलं आहे। आपल्या आपल्या रुटीनमध्ये असलं की बरं असतं ते, पण एखादी वेळेस जर घरात बसलं आणि काही आपण काम केलं नाही तर कसं वाटतं की बाबा आज मी काहीच काम केलं नाही, म्हणजे घरात बसून आजचा दिवस फुकट गेला असं वाटतं। आणि दुकानात जाऊन जरी आले, भले तिथं 1 रुपयाचं नाही काम होऊन दे, पण जाऊन जरी आलं तरीसुद्धा खूप समाधान वाटतं की बाबा आपण आज काहीतरी म्हणजे केलं, दुकानात जाऊन आलो, काहीतरी काम केलं असं वाटतं। आणि ही आहे ती आमची बिल्डिंग आहे। आमच्या बिल्डिंगचं नाव मांजरा बिल्डिंग आहे, म्हणजे त्यांनी सगळ्या धरणांची नद्यांची नावे सगळ्या बिल्डिंगांना दिलेले आहेत। मांजरा, कोयना, तापी, ब्रह्मपुत्रा, पंचगंगा अशी सगळ्या नद्यांची धरणांची नावं त्यांनी बिल्डिंगला दिलेली आहेत। आणि त्यानंतर ह्या ज्या क्लिपा आहेत त्या बहीण दादा वहिनी सगळे आई ते आमची याला गेलेली, बहिणीच्या गावाकडं सातेरी डोंगर म्हणून आहे, तिथं खूप छान महादेवाचं मंदिर आहे, तर तिथं ही सगळीजण गेलेली। मला पण ये म्हणलेली ती, पण आता तर आपण आलेलो आहे महिनाभर फिरून, मी नाही म्हणलं, दुकानात पण काम आहे, तुमचं तुम्ही जाऊन या। तर तिथं त्यांनी ते थोडं शूटिंग केलेलं होतं, ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तसं डोंगराळ भाग असल्यामुळे छोटे मोठे धबधबे त्यांच्या तिथं असतात आणि वातावरण 1 नंबर आहे बघा तिकडलं। डोंगराळ भागातलं वातावरणच खूप छान वाटतं। आणि सातेरी डोंगर आहे तो खूप असा उंच आहे, म्हणजे एकदम असं टोकाला एकदम मंदिर असल्यामुळे खूप वारं आणि पाऊस तिथं असतो। आम्ही पण गेलेलो मध्ये, मी तुम्हाला शंकर पार्वतीचं मंदिर आहे, कसं आहे बघा, गुहे स्वरूप मंदिर आहे।
हे शूट केलेलं आहे ते मंदिराच्या बरोबर समोरनं शूट केलेलं आहे. केवढा म्हणजे डोंगर उंच आहे आणि एकदम उंच डोंगरावर एकदम टोकाला असं ते मंदिर आहे. वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण त्या पायऱ्यावरनं सुद्धा आपल्याला व्यवस्थित जाता येत नाही, इतकं वारं मारत असतं. असं आपण पायऱ्यावरनं चाललो तर वाटतं की आपण वर जातो की खाली येतो असं वाटतं, इतकं वारं असं मारत असतं. पण छान वाटतं डोंगर भागात गेल्यावर. वातावरण एक नंबर फ्रेश आहे तिकडलं आणि सगळे मिळून गेल्यावर तो आनंद एक वेगळाच असतो. एकटं जाण्यात आणि सगळे मिळून जाण्यात खूप छान मजा असते, एन्जॉयमेंट वेगळीच होते. वरनं खाली पण करते नंतर काढायला आणि पाऊस पण भरपूर होता ते गेलती त्यावेळी, त्यामुळे पूर्ण सगळे भिजून चिंब होऊन आली. छोटे मोठे असे डोंगरातनं धबधबे असतात बघा, तिथे त्यांनी थोडी एन्जॉयमेंट केलेली आहे. महादेवाचं मंदिर खरोखरच खूप छान आहे, मला खूप आवडलं. आणि तिथं असलेली जी पार्वतीची मूर्ती आहे ती तर खूपच चांगली आहे. आणि त्यानंतर तिकडने येऊन त्यांच्याच गावाच्या तिथं भीमाशंकर म्हणून महादेवाचंच आणखीन एक मंदिर आहे, ते पण खूप असं जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. तर तिथं सुद्धा ते गेलेले होते. मी काय हे बघायला नाही भीमाशंकर, ऐकून माहिती आहे पण मी काय बघितलेलं नाही. त्यानंतर अजून एक नंदवाळ येते, प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं बघा. जसं पंढरपूरचं जसं महात्म्य आहे तसंच त्या नंदवाळ या गावाचं सुद्धा खूप महात्म्य आहे. म्हणजे ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही ते इथं नंदवाळ या ठिकाणी येतात. आषाढी वारीला खूप म्हणजे गर्दी असते इथे सुद्धा. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.